नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील बांधकाम कामगार यांच्यासाठी आनंदाची बातमी. अर्ज रिन्यू आणि तुम्हाला नवीन अर्ज देखील करता येणार आहेत. तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर आचारसंहिता सुरू असल्यामुळे भांडेसट वाटप आणि बांधकाम कामगार मंडळांतर्गत विविध योजना आहेत तर या बंद ठेवण्यात आल्या होत्या. तर याच्या विरुद्ध सगळ्या योजना सुरू कराव्यात किंवा नवीन नोंदणी सुरू करावी, तर यासाठी कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली. याच्यामध्ये इतर संघटना आहेत आणि बांधकाम कामगार कृती संघटना देखील आहे. तर यांना यश मिळालं आणि याच्यावरती निकाल झाला आणि त्वरित नवीन नोंदणी आणि त्यानंतर अर्ज रिन्यू सुरू करण्याची मान्यता मिळालेली आहे आणि तशा सूचना देखील मंडळाला देण्यात आलेल्या आहेत. परंतु अद्याप 8 तारखेचं परिपत्रक आहे, याच्यामध्ये ही मान्यता देण्यात आलेली आहे. सदरचं परिपत्रक देखील तुम्ही पाहू शकता. परंतु लक्षात घ्या, याच्यामध्ये फक्त नवीन नोंदणी आणि अर्ज रिन्यू याच्यासाठी मान्यता दिल्या आहेत आणि इतर योजना कधी सुरू होतील अशी स्पष्टता यामध्ये देण्यात आलेली नाही आहे. तर यासाठी तुम्हाला तुमच्या तालुका केंद्रावरती असणाऱ्या जे सेतू केंद्र आहे तर यांच्यामध्ये संपर्क साधायचा आहे आणि येथून तुम्हाला नोंदणी करायची आहे. सध्या तरी साईट बंद आहे. अपेक्षित आहे की येत्या दिवसामध्ये ही वेबसाईट देखील सुरू होईल. त्यामुळे अशा प्रकारे नवीन अर्ज आणि अर्ज रिन्यू जर तुमचा करायचा असेल तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. लवकरात लवकर तुमच्या बांधकाम कामगार मंडळामध्ये किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला हा अर्ज करायचा आहे. साईट सुरळीत सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल. त्यामुळे अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.